जुगाड संकल्पनेची 6 तत्त्व आहेत. ती पुढीलप्रमाणे: कठीण परिस्थितीतही नव्या संधीचा शोध घेणं, कमतरतेतून बाहेर पडत विपुलता निर्माण करणं, विचार आणि कार्यपद्धती यांच्यातला लवचिकपणा जपणं, साधेपणाला प्राधान्य देणं, वंचितांचा विचार मनात ठेवणं आणि स्वतःच्या मनाचं ऐकणं. या 6 तत्त्वांच्या एकत्रित वापरामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. आज आपण पहिलं तत्त्व बघणार आहोत. प्रकरण 2. तत्त्व पहिलं: कठीण परिस्थितीतही नव्या संधीचा शोध घेणं. हेनरी वॉर्ड्सवर्थ लॉन्गफेलो म्हणतात, आयुष्यात विपरीत आणि प्राप्त परिस्थितीत तावून सुलाखून निघाल्याने आणि पावसात भिजून चिंब झाल्याने माझं निश्चितच भलं झालं आहे. 1980चं दशक संपता श्री तुलसी तंती हे भारताच्या गुजरात राज्यातल्या सुरत इथे स्थायिक होण्याच्या दृष्टीने गेले. तिथं एखादी कापड गिरणी सुरू करावी अशी त्यांची इच्छा होती. पण भारतातल्या इतर उद्योजकांसारखंच त्यांच्याही लक्षात आलं की अशा ठिकाणी पायाभूत सुविधांच्या बाबतीतच तुम्ही आधी अडचणीत येतात. यातली सगळ्यात पहिली आणि मोठी अडचण होती सुरळीत वीज पुरवठ्याच्या बाबतीतली. अत्यंत महाग आणि बेभरोशाचा हा वीज पुरवठा विकासातला एक जबरदस्त अडथळा ठरतो. तुलसी यांना जेमतेम 5% नफा होत असे आणि मालाच्या निर्मिती खर्चाच्या 40 ते 50% रक्कम फक्त वीज बिले भागवण्यातच खर्च व्हायची. पण तुलसी यांनी हार मानली नाही. या परिस्थितीपुढे शरणागती पत्करण्याऐवजी त्यांनी यातून मार्ग काढण्यावरच लक्ष केंद्रित केलं. वेगवेगळ्या प्रकारच्या बॉयलर्सवर प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. अनेक तऱ्हांचे जनरेटर्सही त्यांनी नजरेखालून घातले. निरनिराळे बॉयलर्स आणि जनरेटर्स यांच्या एकत्रीकरणातून काय करता येईल यावर त्यांनी बराच विचार केला. या सर्व खटाटोपानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं सरतेशेवटी अवलंबून असतं ते इंधन, गॅस किंवा तेल यांच्यावरच. पण त्यांच्या मनात आलं की त्यापेक्षा ज्यासाठी इंधनाची गरजच भासणार नाही असा एखादा आपण उपाय शोधू नये का? आणि मग ऊर्जेला पर्याय शोधून काढण्यावरच लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा विचार पक्का झाला. असा एखादा पर्याय जो भरोशाचा असेल, टिकून राहणारा असेल. 1990मध्ये त्यांच्या कापड गिरणीला वीज पुरवठा करणाऱ्या आणि वाऱ्यावर चालणाऱ्या टर्बाईन्सचा शोध लावण्यात तुलसी तंती यशस्वी झाले. लवकरच त्यांच्या हेही लक्षात आलं की हाच तो पर्याय आहे ज्याची त्यांना गरज आहे. अक्षरशः हलक्याशा हवेवर चालून वीज पुरवठा करणारं मशीन आता त्यांच्याजवळ होतं. या शोधावर झालेला खर्च एकदा भरून निघाला की त्यांचा उत्पादन खर्च आटोक्यात येणार होता. ठराविक प्रमाणातच होणारा होता. इंधनावरचा खर्च तर आता अगदीच नगण्य असून विपुल वीज आता त्यांच्या हाताशी कामात कायम राहील याची खात्री होती त्यांना. वीज निर्मितीच्या या पर्यायावर आता तंती यांनी अधिक व्यापक दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. भारतीय कापड गिरण्यांना पुरूनसुद्धा आणखी भरपूर उरेल एवढी निर्मिती क्षमता हवेत होती. संपूर्ण जगाची सुरळीत वीज पुरवठ्याची गरज त्यातून भागली असते. भारतातल्या 120 कोटी लोकसंख्येमधली 44% जनता वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या जाळ्यापासून लांब राहणारे होते आणि जगभरातले 140 कोटींहून अधिक लोक वीज पुरवठ्यापासून वंचित होते. आजपर्यंत कोणी विचारही केला नसेल अशी सुवर्णसंधी या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत तंती यांना दिसली. या संधीला त्यांनी कवेत घेतलं ते सुझलॉन विंड या कंपनीची निर्मिती करूनच. एक उद्योजक म्हणून माझा असा ठाम विश्वास आहे की प्रत्येक आव्हानाच्या गाभ्यात एक संधी वसलेली असते, श्री तंती म्हणाले. मात्र मध्ये मध्ये येणाऱ्या अडथळ्यांचं परिवर्तन किफायतशीर पर्यायात घडवून आणणं हे काम उद्योजकांचं आहे. त्यांचं हे भाष्य जुगाड संशोधनासाठी गरजेच्या असणाऱ्या परिस्थिती चटकन सावरून घेण्याच्या मनोवृत्तीचा अचूकपणे वेध घेतं. ऊर्जेचा पुरवठा करणारी सुझलॉन ही आज जगात 5व्या क्रमांकावर असणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. आज मितीला 13,000हून अधिक कर्मचारी या कंपनीत काम करतात. हवेवर चालणाऱ्या सुझलॉनच्या वीज निर्मितीचं एक दिमागदार इंद्रधनुष्य पृथ्वीवरच्या
6 खंडांमधल्या 30 देशांवर पसरलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अवघ्या 20 वर्षात तंती यांनी सगळं चित्रच पलटून टाकलं आहे. अनिश्चित आणि महाग वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावं लागणाऱ्या तंतींपासून स्वतःच्या कल्पक संशोधनातून जगभरात उदंड वीज पुरवठा करणाऱ्या तंतीपर्यंतचा हा प्रवास आहे. विस्मयचकित करून टाकणाऱ्या आणि विकासाच्या दिशेने झालेल्या या वाटचालीबद्दल सांगताना तंती म्हणतात, सुझलॉन नावाचा हा प्रवास 15 वर्षापूर्वी सुरू झाला. त्यावेळी ते फक्त एका कठीण समस्येवरच मी केलेलं निराकरण होतं. माझे सुरुवातीचे ते उपाय तसे लहान-सहान होतेच आणि समोर उभी होती विपरीत परिस्थिती. पण माझी स्वप्न लहान-सहान नव्हती. जेव्हा तुमची स्वप्न पूर्ण करताना तुम्ही मनाशी काही निश्चय केलेला असतो, कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या ध्येयापासून विचलित व्हायचं नाही असं ठरवलेलं असतं, त्यावेळी तुमची स्वप्न फक्त सत्यातच उतरत नाहीत तर ती तुम्हाला मार्गदर्शन करतात. तुमच्या आणि तुमच्या सभोवतीच्या माणसांचं आयुष्य घडवण्यात त्या स्वप्नांचा मोलाचा वाटा असतो. तुलसी तंती यांच्यासारखे कल्पक संशोधक कठीणातील कठीण आव्हानं पेलण्यात वापकगार असतात. नव्याने उदयाला येणाऱ्या बाजारपेठांमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांनी डगमगून न जाता त्यांचा उपयोग ते अधिक काही शिकण्यात, संशोधन करण्यात किंवा स्वतःचा विकास करून घेण्यात करतात. अगदी टोकाच्या विपरीत परिस्थितीत सुद्धा त्यांच्यातील स्वतःला सावरून घेण्याची लवचिक वृत्ती, त्यांच्याजवळची कौशल्य आणि कुठलीही जोखीम पत्करण्याची जिद्द यांचंच दर्शन लोकांना घडतं. कठीण परिस्थितीतून नवी संधी शोधणं ही गोष्ट जुगाड संशोधनामागच्या 6 तत्वांपैकी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण जुगाड संशोधकांना त्यांच्या संशोधन प्रवासाच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून अडचणींशी सामना करावा लागतो आणि तो करण्यात जर ते अयशस्वी ठरले तर त्यांना जुगाडच्या उरलेल्या 5 तत्वांचा वापर करून पुढे जात राहावं लागतं. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत स्वतःला सावरण्याची जुगाड संशोधकांची वृत्ती कॉर्पोरेट अधिकाऱ्यांनासुद्धा अडचणींमधून संधी शोधण्यासाठी उद्युक्त करू शकते. त्यातूनच त्यांना त्यांच्या कंपनीच्या गरजेचं असलेलं कल्पक संशोधन करून कंपनीचा विकास साधता येतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.